तर आता आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आहे संडे स्पेशल काय पालक पराठा. आधी आपण सँडविच बनवलं होतं आणि या संडेला आपण पालक पराठा बनवणार आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे पालक पराठा. एकदम चटकट चटचटीत आणि चवदार असं. आणि हा पराठा जो आहे तो खूप हेल्दी असणार आहे आपल्या बॉडीसाठी, कारण यामध्ये आपण बटर न यूज करता घी यूज करणार आहे. यूज करणार आहे. आणि आता आपण आपल्या दीदीनं आता डवटेन मित्रांनो मला काय माहित नाही आणि आता आपल्याला दीदी सांगेल, कारण आता मी ही करताना तर मी नव्हतो आणि दीदीनं सगळं केलेलं आहे बारीक ते सगळं आता तर दीदी हे बघा, आपण पालक पराठा करतोय म्हणून आपला मेन इन्ग्रेडियंट असणार आहे पालक. यामध्ये पालक आपण ग्राइंड करून घेतलेला आहे. पालक, मिरची, जिंजर, गार्लिक हा इतकंच. आणि आपण त्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकलेलं आहे आणि व्हीटचं फ्लॉवर आहे. तुम्हाला माहित असेल की पालक किती चांगला असतो आपल्यासाठी. पालकने हेअरसाठी खूप मदत होते. पालक हेअरसाठी खूप छान असतो आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप चांगलं असतं आणि आपलं सगळं सर्क्युलेशन ते आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन एकदम कडक होतं. हेअर्स खूप छान आहेत. मी हेअर्सला थोडं कट करते म्हणून ते खूप वाढले नाहीत. मी मंथ मधून एकदा कट करते, एकदा किंवा दोनदा म्हणून असे आहेत. आणि माझे हेअर्स खूप छान आहेत कारण पालकमुळेच. आणि मी पालक खाते म्हणून. तुम्ही पण खा आणि तुम्ही पण तुमचे हेअर्स खूप छान करा गाईज. तर बघा, आपला जो पॅन आहे तो खूप हीट झालेला आहे वाटते, म्हणून मी गॅस थोडा कमी करते, गॅसची फ्लेम. आणि आहे ना, आता हे घी आहे ना, हे घी पॅन वरती आता बघा घी टाकल्या कसं चांगलं चटपटीत चवदार आणि कसं दिसतं आणि वास तर एकदम उठतो की गल्लीमध्ये सगळ्यांना असं वाटतं की ह्यांचं काहीतरी चालू आहे. आणि आता एवढं असं घी टाकायचं की असं सगळी म्हणली पाहिजे, एवढं उठून दिसलं पाहिजे की सगळी म्हणली हा ह्यांचा ब्लॉग चालू. स्मेल पण खूप छान येतोय. अजून स्मेल उठला नाही तोपर्यंत तू म्हणते की स्मेल उठला नाही, खूप छान येतोय, घीचा स्मेल येतोय हा. तर आता पराठ्यात आपण अजून स्मेल उठला नाही, हळूहळू उठालेला आहे. अजून थोडा घालते. आणि तुम्ही पण असं जाड बनवा की कोण खात नाही त्याला असं घाला की एकदम जबरदस्तीने एकदम कडक झालेला आहे म्हणून. आणि काय नाही, सगळे खातात कारण पालक हा खूप छान असतो आपल्या बॉडीसाठी. आणि आजी आजोबांना तर नक्कीच करून द्या. आपल्या घरी आजी आजोबा असतील तर लवकरच द्या. आणि पलटूया गाईस. अजून तर काय पलटलं नाही तोपर्यंत पलटूया गाईस. अशी आहे आपली दिदू. किती छान झालेला आहे गाईस. आता वास सगळीकडनं उठलेला आहे. हळूहळू सगळीजण घरातून बाहेर गेले आहेत. आणि हा पालक पराठा आहे. बीट पराठाही तुम्ही असाच बनवू शकता. जर तुम्हाला बीट पराठा हवा असेल तर कमेंट करा, आम्ही ते पण तुमच्यासाठी बनवू. आणि तुम्ही पराठा ठेवण्यासाठी अशी रेसिपी करू शकता. या असे प्लेट घ्यायची, त्याच्यावर टिश्यू नाही तर कागद घ्यायचा, असं ठेवायचं आणि ह्याच्यावर मग ठेवायचं. हे बघा, पराठ्याला असं प्रेस करा ज्यामुळे तुमचा पराठा अतिशय छान पद्धतीने नीट छान असा भाजेल. आणि ह्यात तेल बिल काय घातलेलं नाही म्हणून तर ऑइल बिलकुल यूज करायचं नाही. ऑइलनी वेट वाढतं आणि ऑइल हे ह्यासाठी इतकं पण चांगलं नसतं, म्हणून तुम्ही घी यूज करायचं आहे. बटर ही इतकं नाही यूज करायचं. आपल्या तर ऍड मध्ये दाखवतात की फॉर्च्युनर ऑइल आणि कुठलं सनफ्लावर ऑइल. त्यात काय काय दाखवतात, आपली हेल्थ ना चांगली होते, ही होते. आणि ती सगळी खा लागली की अशी गुडगुडीत दिसते. अजून इतका छान हा पकलेला नाहीये, म्हणून हा पकूच पर्यंत आपण असं थांबूया. आणि हे अजून एवढा काय भाजलेलं नाही, खरं भाजायला खरा वेळ लागणार. आणि तुम्ही गॅसची फ्लेम जरा मिडियम वाढवू शकता. तुम्ही वाढवू शकता जर तो नीट भाजत नसेल तर. हा बघा, ही धुरळा कसा निघा लागलाय, असा वर चाललाय, म्हणजे आता वर सगळं ही होणार. नाही, तसं काय नाही होणार आहे गाईज. हे बघा, हे आपण अनेकदा आहे ना पलटू शकतो. हा, फ्लिप करून या. सो आता आहे ना, यावरती आहे ना घी घालूया, ज्यामुळे स्मेल ही छान येईल आणि पराठाही खूप छान असा दिसेल. जर तुम्हाला घी आवडत नसेल तर एकदम कडक बटर घाला, चीज घाला. एकदम कडक चीज नाही, बटर घाला. चीज पण घालून आपण नवीन रेसिपी करू शकतो, म्हणून चीज घालून काय तर नवीन ट्राय करा. तर मंडळी, आता आपण पलटणार आहे चटचटीत चवदार. आणि दिदू गेलेली आहे बाहेर, म्हणून आता आपण चांगल्या पद्धतीने पलटणार आहे. आणि बघा ही कसा धुरळा उठला.
धुरळा उठल्याने वयाची सगळी यायला लागली आहे तो काही धुरळा ते बघू शकता धुरळा असा तुम्ही बाहेर घालवा म्हणजे सगळ्यांना असं वास पसरला पाहिजे. कोण येत नाही किचन मध्ये ती येऊ लागल उद्यापासून. हाय असा थांबा थांबा. सारखा पलटायचा म्हणजे सारखा वास येतो. सारखा नाही पलटायचा काय, सारखा कोण पलटतय. मी पलटते. हे बघा आता हा छानसा भाजून होऊ दे. मंडळी मित्रांनो असा वास बाहेर घालवा बाहेरची सगळी मंडळी. तर तुम्ही असाच तुम्ही म्हणशीला वास येतोय म्हणून असं ठेवावं नाही तर करपून खाणं सगळं जाळ व्हायचा. तसं काय करायचं जाऊ नका. तर मित्रांनो Guys, झालेलं आपला आहे. पराठा रेडी झालेला आहे. हा खूप हेल्दी आहे आणि यामध्ये आपण घी यूज केलंय. आणि आता तर तेलकटले वाटायला खरी तेलकट हा नाही आहे, यामध्ये ऑइल नाही यूज केलं, यामध्ये घी यूज केलंय. खूप छान आहे. आता मी हा पराठा आहे ना बाबूला चारणार आहे. आणि हा पराठा मी अर्धा पिलूला चालणार. तर आता आपण ह्या पद्धतीने असं चालणार आहे. थांब जरा गरम आहे म्हणून पोळची हे असं आई, थांब जरा. पोळा लागले मला आणि चाललेला आहे. आणि आता एवढा तर हे बघा कसं चांगला झालाय. आणि अर्धा तुम्ही खावा. जरा खाल्ला ना. गाईस खूप छान झालेलं आहे, टेस्टी झालेलं आहे. यामध्ये मिरची घातलेली आहे म्हणून खूप तिखट लागतोय आणि खूप छान झालेलं आहे. तुम्ही एवढं काय तुमच्या मित्रांनो घरी तिखट हा पराठा ट्राय करा. झालेला आहे. आणि आजच तुम्ही संडे स्पेशल कोणतर मम्मी पप्पा बाहेर गेलेले असेल तुम्हाला काय येत नसेल तर आमच्या ब्लॉग मधून काय पाहिजे ते करून खात जावा. हो गाईस, हो जर मम्मी पप्पा बाहेर गेले असतील तर आमचा ब्लॉग बघत जावा आणि आम्ही काय करतोय ना तीच रेसिपी तुम्ही घरी आता try मम्मी करून पप्पांना जावा. दाखवायचं नसेल तर लगे भांडे वाजून लगे बाहेर आता हाय अशी ठेवायची हाय असं सगळं करायचं काय पाहिजे ते काम सगळं करायचं. असं खूप झालं. नाही बस. मला आता एवढं काय पराठा मला आवडत नाही. पालक मला आवडत नाही. पण हा पालक पराठा खूप छान असतो हेल्थसाठी. तुम्ही पालक पराठा नक्की ट्राय करायचा आहे आणि हा खायचा आहे पालक पराठा कारण हा हेल्थसाठी खूप छान आहे. हेल्थ तुम्हाला तुमची नीट ठेवायची आहे. आणि चला तर बाय गाईज. तर पहिला नेक्स्ट bye-bye व्हिडिओमध्ये भेटूया. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, माझ्या चॅनललाही करा, लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करा गाईज. मंडळी तुम्ही लवकरच सबस्क्राईब करा. नाही केलं तर बघा मग तुम्हाला हा पराठा खायला देणार नाही. लवकर करा. आताच मी बघा लागली सबस्क्राईब करा. माझ्या लिस्ट मध्ये नाव येते. आणि लाईक तर पहिल्यांदा करा. ह्या व्हिडिओला लाईक तर आपलं 1K पर्यंत गेलं पाहिजे. एवढं लाईक करा कमेंट करा करा. मंडळी, याचं चालत राहणार आहे. बाय.